प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. कोणी कॅच पकडू दे त्यांना 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. आईवा कॅच साठी पारितोषिक लागले. चला आता प्रेक्षक आपण देखील सज्ज व्हा. बॉल जर तुमच्याकडे आला तर ओमकार एंटरप्राइजेस चे सर्व ओमकार गावदेवी गावठाण 5402 आमचे मेघना शेठ मडवी साहेब याच्या माध्यमातून आईवा कॅच साठी 200 रुपये. स्कॉड आता सज्ज झालाय डब्ल्यू बॉईज आणि त्यांच्या विरोधात आहे मयूर स्मृती सुरुंगपाडा. आठ संघ प्रतियोगितेमध्ये खेळतायत. आज पहिली मॅच जनमन रांजणपाडाने जिंकली आणि ही स्पर्धा घर बसल्या अनेक प्रेक्षक पाहत आहेत. साईप्रीत लाईव्ह वरती त्या प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. एक दर्जेदार आयोजन 2 दिवसाची स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये पहा पारितोषिक किती वैयक्तिक चांगली पाहायला मिळतात. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल, रोख कॅश प्राइज 50,000, 25,000 द्वितीयसाठी आणि बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डरला आपण स्पोर्ट्सचे दमदार शूज देखील देऊ. जाऊया मॅच कडे जिथे मयूर स्मृती सुरुंगपाडा संघ बॅटिंग साठी उतरलाय. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. वेलकम ऑल ऑफ यू. शोड द गुड गेम अँड शोड द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती निवृत्ती पाटील सर्वाधिक वेगवान गोलंदाज दिगोडेचा तो गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय आणि त्याच्या समोर बॅट्समन आहे आशिष मते आणि अतिश मते. ही दोन बंधूंची जोडी तुम्ही क्रीडांगणामध्ये पाहताय. पहिला बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज मागे चालला होता बॉल. फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग सोम त्या ठिकाणी पाहायला मिळाला ज्याने बॉलला थांबवलं. रन्स मिळते एक. यंदाचा हंगाम मी तर म्हणेल आशिष मतेसाठी फार चांगले राहिले. जेव्हा मोठी जुईच्या स्पर्धेमध्ये सुरुंगपाडा संघ उतरला पहिल्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतरच मी म्हटलं की आशिष मते बाईक वरती जाईल आणि त्यानं पहिली स्वप्नातील बाईक मोठी जुईच्या क्रीडांगणामध्ये जिंकली. तदनंतर फ्रीज देखील मिळाला काही दिवसानंतर. सरळच्या दिशेने खेळल्या मिडॉनच्या खेळाडू. ओ पायाने लोटलाय बॉल पुढे सोडलाय. फिल्डिंग लॉंग ऑफला चांगली केले. थांबवलाय बॉल परंतु इथे रन्स मिळतात 2 धावा. मयूर स्मृती सुरुंगपाडा संघ उतरले आणि जेव्हा मयूर स्मृती सुरुंगपाडा संघ क्रीडांगणामध्ये उतरतो तेव्हा नेहमीच आम्ही दयानंद मडवी यांचं कौतुक करू. नेहमीच त्या संघासाठी ते पुरस्कर्ते राहिलेत. अक्षयजी यांचं देखील आम्ही कौतुक करू. अक्षयजी मडवी, दयानंद मडवी हे 2 पुरस्कर्ते नेहमीच या संघासाठी राहिलेत. मयूर स्मृती सुरुंगपाडा. मिस टायमिंग या फटका फर्स्टला. उरण प्रीमियर लीग मध्ये देखील हा संघ आपण पाहिला होता. मयूर स्मृती या नावानं खेळताना आपण या संघाला पाहिलं. तिथे देखील ते जिंकले. जरूर आपल्यामध्ये मयूर नाहीये परंतु त्याच्या आठवणीला आपण नेहमीच उजाला देतो. रन्स मिळतात इथे एक सिंगल आणि एका धावेने संघाची धावसंख्या 4 धावा. 3 बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती 4 लागले गेलेत. निवृत्ती पाटीलचे चांगले षटक परंतु आशिष चांगला इन्फॉर्म बॅट्समन आहे. हे फटके तो नेहमीच खेळतो. लॉंगॉनच्या वरून मिडॉनच्या वरून दळल्या वाईडिश लॉंगॉन सीमा पार. एका टप्प्यानं पहिला चौकार. चार धाव संख्येनं संघ पुढे जाईल. धाव फलकावरती धावा लागले गेल्या 7 धावा. आज विशाल मडवी यांनी मयूर स्मृती संघाला पॅक केलंय. विशालचे मडवी आपण देखील मंचावरती या ज्यांनी संघाला आज पुरस्कृत केले आणि चांगल्या टच मध्ये सुरुंगपाडा टीम. सचिन तांडेल या संघाचे अनुभवी खेळाडू. मागे फिरून खेळलाय. मागे पाठवलाय लॉंग स्टॉपला. सीमारेषा पार. खराब फिल्डिंग. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाच बॉलचा खेळ संपला गेला आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 12. चांगली सध्याच्याकडे बॅटिंग सुरू आहे. मयूर स्मृती सुरुंगपाडा संघाची कुठलीही विकेट आली नाही. आतापर्यंत 12 काढल्यात. ओ इन स्विंग केला. आतमध्ये वळवला. बॉल टप्पा चांगला होता. पिक करू शकले नाही आशिष. बॉल येईल डॉट. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर मयूर स्मृती सुरुंगपाडा टीमची धावसंख्या बिनबाद 12 धावा.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा. आज खऱ्या अर्थाने 29 मार्च स्वराज्याचे धाकले धणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी. तब्बल 40 दिवसांचा कठीण प्रवास सोसल्यानंतर महाराज अगदी महाराजांचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. छावा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण भारतानं ज्या चित्रपटाची दखल घेतली, जरूर आपण इतिहासाबद्दल चर्चा साधू आज या स्पर्धेमध्ये देखील. जाऊया बॅक टू क्रिकेट. सध्याच्या घडीला 12 बनल्यात. लाऊडले केले अपील. अंपायर इंटरेस्टिंग नाही आहेत कारण बॅट्समनना अगोदरच जागेवरती स्थिरपणा दाखवला, हल्ले नव्हते खेळाडू आणि कुठल्याही प्रकारचा इशारा अंपायरचा आला नाही. डॉट बॉल. बड्डे बॉय बॉलिंग ट्रॅक वरती प्रणील. आज त्याचा वाढदिवस आहे आणि सध्याच्या घडीला पहिला बॉल तो हाताळतोय आणि पहिला बॉल डॉट देखील काढला. अतिश मते विस्फोटक सुरुंगपाडा टेनिस क्रिकेट मधला खेळाडू. अतिश मते चांगला दर्जाचा खेळाडू, चांगली बॅटिंग, परंतु रन्स काढाव्या लागतील सुरुंगपाडा संघाला. 5 षटकांची मॅच. टप्पा बॉल होता, सोडल्या बॉलला आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन घोषित केले अंपायर्सना. थोडेसे नाराज पाहायला मिळाले खेळाडू, परंतु चला पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान आपल्याला करावा लागेल. एक्स्ट्रा रन. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण निवृत्ती पाटीलला पाहतोय. डब्ल्यू बॉईज हा संघ. आय थिंक एकाच आलीचे खेळाडू, एका आलीचे खेळाडू आम्ही जेव्हा जेव्हा दिगोडे प्रीमियर लीग मध्ये पाहतो, वरचे डब्ल्यू बॉईज. शेजारी शेजारी सर्व घर आणि जवळचे घर असणारी सर्व एकाच टीम मध्ये खेळणारी मुलं तुम्हाला पाहायला मिळतात डब्ल्यू बॉईज या नावानं. आणि या टीमला शुभेच्छा येतात. आमचे मित्र नितेश घरत दिगोडे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटनं फिरून खेळण्याचा प्रयत्न, कदाचित सोडला असता तर नो देखील मिळाला असता कारण एकदा वॉर्न केलं होतं. रन्स मिळतील 2 धावा. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल भिरकावून दिला आणि 2 धावा. वॉर्न केलं होतं गोलंदाजाला आणि त्यानंतर पूल करण्याचा प्रयत्न केला आणि धावा मिळतात 2. 2 धावा मिळाल्यात. 2 धावेने संघ पोहोचलाय 16 वरती. पुढचा बॉल स्विच हिट केलाय. कमालीचा फटका हाफ ट्रॅकर बॉल वरती. रिव्हर्स स्वीप दाखवत असताना बॉल धाडला एका टप्प्यानं सीमा रेषा पार. डिसिजन येईल पंचांचा. 4 रन. चार धावा मिळतात आणि 4 धाव संख्येनं संघ पोहोचलाय 20 वरती. मयूर स्मृती सुरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात डब्ल्यू बॉईज दिगोडीची मॅच. 20 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पहिल्या दिवसामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. 2 दिवस क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवाल. एक 1.4 बॉलचा खेळ संपलाय आणि 10 बॉल मध्ये 20 धावा लागल्यात. आणखीन एक फुलटॉस बॉल. आता मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. ओ मैदानाच्या आतमध्ये काय घडलं. 2 खेळाडू थांबूनच राहिले. कॅच कोण पकडेल, धावत सुटले आणि तदनंतर कॅच सुटले. अशी घटना आपण पाकिस्तान क्रिकेटमध्ये देखील पाहिली होती. साईद अजमल बॉल कडे पाहतच राहिला आणि शेवटच्या मोमेंटला त्याने बॉल सोडला होता. कॅच ड्रॉप केली. हात देखील घातले नव्हते. इथे देखील तेच घडलं. अगदी मोये मोये मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये. कॅच कोण पकडेल, आवाज देखील एकमेकाला दिला नव्हता. कदाचित जे समोर खेळाडू आहेत, सूर्य आपल्याला पाहायला मिळाला, कदाचित त्यानं कॅच घ्यायला हवा होता आणि तो तिथेच फिल्डिंग करत होता. इथे बॉल चांगला डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होईल सांगता. 2 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जरी विकेट्स मिळाली नसली तरी मित्र म्हणेल मयूर स्मृतीच्या विरोधात अगदी डब्ल्यू बॉयची चांगली गोलंदाजी. अवघ्या 21 धावा. चला ऑल इंडियर्स आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. एक जण मागे फिल्डिंगचा ऑल इंडियर्स राहा. आणि जर आपल्याला ही स्पर्धा वेळेवरती पूर्ण करायची तर बॉल
गेल्यानंतर जास्त वेळ जाणार नाही याच्याकडे लक्ष द्या. अनंत पाटील साहेब यांचं आगमन झालं. किरणजी भगत साहेब यांचं देखील आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळते. आम्ही त्यांचं विशेष सहर्ष स्वागत करू. महेश गोंदली यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतं. तिन्ही मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हे प्रेम आहे ओमकार 11 गावदेवी गावठाण टीम वरती. कारण मेघनाथजी मडवी साहेब म्हटले की नेहमीच त्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी आज देखील आम्ही या स्पर्धेमध्ये पाहिली. अनेक दशक मेघनाथजी मडवी यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये गाजवलीत आणि म्हणूनच ज्या खेळाडूला मेगा सिक्सर ही ओळख ही उपाधी मिळाली. सर्वाधिक लांब लचक षटकार मारणारे खेळाडू, अगदी लांब लचक षटकार मारण्याचा विक्रम आमच्या मेघनाथजी मडवी साहेबांच्या नावावरती राहिल्या आणि दर्जेदार लेजंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. 21 धावा फलकावरती. निवृत्ती पाटील आलाय पुन्हा एकदा, टाकलाय फुलटॉस पहिल्याच बॉल वरती. विकेटची संधी आणि ते प्रितेश पोहोचलाय बॉल वरती. फिल्डर डाऊन दी बॉल. पहिला धक्का मयूर स्मृती सुरुंगपाडा टीमला. फलंदाज आशिष मते बाद. वरती एक खेळाडू बाद. पहिलं यश मिळवून दिलंय गोलंदाज निवृत्ती पाटीलना. एक दर्जेदार खेळाडू आहे निवृत्ती पाटील. 40+ मध्ये सध्याच्या घडीला खेळाडूंची चर्चा असते आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील तेवढीच ताकदवर कामगिरी आम्ही जय माता दी दिगोडे संघाकडून निवृत्ती पाटीलला खेळताना पाहतोय. तो आज डब्ल्यू बॉयज या टीम मध्ये तो खेळतोय आणि पहिली विकेट्स त्याने घेण्यामध्ये भूमिका बजावली. नवीन खेळाडू आलेत मैदानाच्या आतमध्ये. वैभव तांडेल टीमचा कर्णधार, टीमचा सर सेनापती. फलकावरती 21 धावा. डब्ल्यू बॉयज टीमनं टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय. सध्याच्या घडीला सर्व काही सुरळीत चालू आहे. मोठे फटके थांबवलेत. तो वैभव तांडेल असा खेळाडू आहे जो मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो आणि त्याच्याकडून अपेक्षा आहेत रन्स बनायला हव्यात. मयूर स्मृती सुरुंगपाडा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निवृत्ती पाटीलच्या विरोधात फटकेबाजी शांत राहिले. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये निवृत्तीनं 12 दिल्या. इथे आल्यानंतर 2 बॉल सध्याच्या घडीला बॅक टू बॅक डॉट काढलेत. 1 विकेट. आशिष मते इन फॉर्म बॅट्समनला त्यानं बाद केलं आणि आता चांगल्या टच मध्ये आहे डब्ल्यू बॉयज. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टंप वरती निशाणा साधला असता तर काम बनलं असतं. बाल बचावलेत वैभव. अगोदरच पुढे निघाले आणि हा चान्स सोडलाय. तो चांगली कामगिरी. आणखीन एक डॉट बॉल. 3 बॉल सध्याच्या घडीला डॉट काढलेत. चांगलं कमबॅक म्हणूया आपण निवृत्ती पाटीलचा. रन्स काढू दिल्या नाहीयेत. अवघ्या 21 धावा. आतापर्यंत 15 बॉल खेळलाय मयूर स्मृती सुरुंगपाडा टीम. हवा तितका दमखम बॅटिंग मध्ये पाहायला मिळाला नाहीये. पण तू जास्त वेळ शांत बसून चालणार नाही. आता इथून मोठे फटके कन्वर्ट करायचे आहेत. लाईन चांगली आहे. चौथा डॉट बॉल. हा विक्रम आज डब्ल्यू बॉयज टीमचे खेळाडू निवृत्ती पाटील कॅप्टन स्वतः आहेत आणि इथून कॅप्टनला बीट करत असताना कॅप्टन विपक्ष कॅप्टन 4 बॉल डॉट काढलेत. शेवटचे 2 बॉल पुढे टाकला बॉल. स्वीप केला बॉलला. डीप मिड विकेट मध्ये बॉल धाडला. रन्स मिळेल फक्त 1. 4 बॉलची प्रतीक्षा करावी लागली आणि 5व्या बॉल वरती 1 सिंगल. फक्त 1 सिंगल. आता काही झालं तरी एकाच मोठा फटका हवा कारण हे षटक डब्ल्यू बॉयजच्या नावावरती राहिले. 5 बॉल 1च धाव या ओव्हर मध्ये आले. 5 बॉल मध्ये 1 रन. धाव फलकावरती धावा आपण पाहताय. 1 खेळाडू बाद. 22 धावा. शेवटचा बॉल आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. लॉफ केलाय बॉलला. अगदी मिड ऑफ मध्ये बॉल. खेळाडू जय पोहोचलाय बॉल पर्यंत. रन्स मिळेल 1 आणि पाहता 3 षटकांचा खेळ संपला जाईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मयूर स्मृती सुरुंगपाडा टीमची धावसंख्या आहे 1 खेळाडू बाद 23 धावा. पाणी घेऊन जा मैदानामध्ये 12वे खेळाडू. चला 12वे खेळाडू लगेच पाणी घेऊन जा.
2000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. किरणजी बघत आपलं देखील मनापासून आभार जे आपण प्रेम दाखवले या स्पर्धेमध्ये. चला प्लीज सामना स्टार्ट करा. दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यांना भेदून आता बॅटिंग करायचे. शुभम ठाकूर आणि त्याच्या सोबतीला प्रणील पाटील. पहिला बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला. खेळाडू दूर आहेत, कदाचित 2 सहज मिळतील. महेश गोंदली साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं योगदान. महेशजी गोंदले आपलं देखील मनापासून आभार. डब्ल्यू बॉयज टीम बॅटिंग करतोय आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा. 2 धावेने डावाला केले सुरुवात. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण अलंकार तांडेल. दुसरा बॉल लाईन चांगली आहे, टर्न केला बॉलला. हीच खासियत राहिली अलंकारची, जो बॉलला अगदी वळण देतो. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी, चांगलं टर्न करण्यासाठी माहीर असणारा अलंकार. 2 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा अलंकारनं खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग, चांगलं स्टॉप केलं बॉल. विकेट किपर अतिशला आपण पाहू शकाल. नेक्स्ट बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, तालमेळ नाही पद्धत आली तर जरूर केलं, परंतु टर्न एवढा होतोय बॉल की बॅट्समनला अगदी शांत ठेवण्याचं कार्य सध्याच्या घडीला अलंकार तांडेल करतोय. 3 बॉलमध्ये फक्त 2च दिल्यात. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे, प्रहार केलाय, गॅप मध्ये चाललाय बॉल. वैभव पोहोचला बॉल पर्यंत. हो कमाल केले, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. फिल्डर वैभवचं आपण कौतुक करूया. जिथे सुरुवातीला आम्हाला वाटलं की सहज 4 मिळतील, तो चांगली फिल्डिंग, फक्त 2च दिल्यात. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या बिनबाद 4. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल घेऊन तयार. मिस टायमिंग आहे, फटका हवेमध्ये राहिलाय, तो खेळाडू पासून दूर होता. आशिष पोहोचला डिप मिड विकेटला आणि पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने संघ पोहोचला जाईल 6 वर. संथ गतीची सुरुवात 56 बनवायच्यात. या मॅच मध्ये अलंकारची 2 षटकं कदाचित बऱ्याच गोष्टी निर्भर करतील. अलंकारची जर गोलंदाजी चांगली राहिली तर मॅच मध्ये वर्चस्व राहू शकतं. चांगला बॉल आहे, खेळाडू थांबले खेळपट्टीवरती, स्टंप वरती जज केलं, परंतु रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल आणि पहिलं षटक राहिले अलंकार तांडेलच्या नावावरती. 6 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. येणारे 24 बॉल 48 धावेची आवश्यकता. प्रति ओव्हर रिक्वायर्ड रन रेट आता 12.00. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 12 बनवायच्यात आणि समीकरण राहिले 24 बॉल 48 धावेची आवश्यकता. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आतिश मते आल्या. बॅट्समन प्रणील आणि त्याच्या सोबतीला शुभम. 6 बॉलचा विचार केला तर 6ही बॉल शुभमने खेळले आणि फक्त तो 6 धावा जमा करू शकला. 48 ची आवश्यकता. प्रथम स्ट्राईक वरती प्रणील. मागच्या ओव्हर मध्ये फक्त नॉ स्ट्राईक एंड वरती होता. आपल्या पार्टनर्सचा तो खेळ पाहत होता. हवा तितका परफॉर्मन्स चांगला घडला नाहीये, त्यामुळे दुसऱ्या ओव्हर मध्ये आता रन्स काढणं फार उपयुक्त राहतील, फार गरजेची गोष्ट आहे दिगोडे टीमला. बाट अँड पॅटच्या मध्ये यॉर्कर हाताळलाय. पहिला बॉल डिप मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. रन्स मिळेल अवघी 1 धाव आणि 1 धावेने संघ पोहोचला जातोय 7 वरती. आता टुकू क्रिकेटची भाषा चालणार नाहीये, मोठे फटके अपेक्षित आहेत आणि जर अशा पद्धतीने सिंगल कडे जर तुम्ही लक्ष केंद्रित कराल तर प्रतिस्पर्धी टीम तुमच्यावरती भारी पडेल. आणि रन रेट आता प्रत्येक ओव्हर मध्ये 12च आहे. चान्स घ्यावे लागतील डब्ल्यू बॉयज दिगोडेला. पुढचा बॉल घेऊन मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. 6 बॉल मध्ये फक्त 6 काढले होते. सचिन तांडेलने केले चुकी, झेल सोडलाय आणि बॉल चाललाय सीमा पार, चौकार. फक्त कॅचेस सोडला नाहीये तर त्याच्या जोडीला 4 धावा देखील तुम्ही खर्च केल्यात. ही चर्चा थोडेसे नाराज पाहायला मिळाले. अतिश ठाऊक आहे, 1-1 धाव महत्वाची आहे. आता पुन्हा एकदा चान्स आहे, परंतु आता आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. मिळालेली संधी सोडली नाहीये शुभमनं. षटकार. मागच्या बॉल वरती सोडलेला कॅच आता कुठेतरी त्रास देतोय, तो म्हणजे मयूर स्मृती सुरुंगपाडा टीमला. आणखीन एक चांगला फटका बॅकफुट वरती गेला आणि तदनंतर फाईन लेग मध्ये टोलावलाय बॉल.
बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, रन्स मिळतील इथून आणखीन 4. आणि आता जेवढा धावा शुभम काढेल तेवढा बेनिफिट हा दिगोडे संघासाठी आहे. आणि त्याचा सोडलेला कॅच आता त्रास देऊ लागलाय सुरुंगपाडा टीमला. हाफ ट्रॅकर बॉल, पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन, एक्स्ट्राच्या सायनं संघ पोहोचतो 24 वरती. अवघ्या 30 धावेची आता आवश्यकता आहे. येणारे 19 बॉल 30 धावा. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. अतिश मतेचा पुढचा बॉल, फुल टॉस आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, चांगलं जज केलं, चांगलं थांबवलंय बॉलला. कदाचित हा चान्स मी तर म्हणेल गमावलाय बॅट्समननं. रन्स मिळते 1. आणि मैदानामध्ये करूया छोटासा ड्रिंक्स ब्रेक. 12 बॉलच्या समाप्तीनंतर डब्ल्यू बॉयज दिगोडीची धावसंख्या बिनबाद 25 धावा. दोन षटकांचा खेळ संपला गेला आणि 2 षटकांमध्ये धावफलकावरती धावा आहेत म्हणजे 25 धावा. 54चा पाठलाग असताना येणारे 18 बॉल 29 धावेची आवश्यकता. 18 चेंडू आणि 29 धावा. चला आयोजक ऑल इंडिया आपण मंचाशी संपर्क साधा, जे आमचे आयोजक आहेत. आणि तुमच्या जेवणाची व्यवस्था आयोजकांनी केली. लंच टाइम झालाय त्यामुळे आता आपण मंचासमोर या. दुपारचे ठीक 1:10 होत आहेत आणि ही दुसरी मॅच, दुसरं सत्र. 18 बॉल 29 धावेची आवश्यकता. हे षटक बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगून जाईल कारण या षटकामध्ये रन्स वाचवायचे आहेत. आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. तो खेळाडू पासून दूर होता. पुन्हा एकदा 2 धावेची संधी आहे आणि ते पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्या जलद गतीनं पूर्ण केल्या जात आहेत. समीकरण येणारे 17 बॉल आणि 27 धावेची आवश्यकता. 17 बॉल 27 धावा. कोण जिंकेल ही मॅच आणि कोण खेळेल जय हनुमान रांजणपाड्याच्या विरोधात? मध्ये 27 काढायच्या. ड्राईव्ह केला ऑन साइडला, वेगानं चाललाय बॉल, सीमारेषा पार, चौकार. सोळा चेंडू 23 धावेचं आव्हान. मॅच आता सोपे आहे डब्ल्यू बॉयज दिगोडे टीमला. डब्ल्यू बॉयज दिगोडे संघ मजबूत स्थितीमध्ये. एकही खेळाडू बाद झाला नाहीये. त्याचं कारण आहे शुभमनं आता चांगलं कमबॅक केलं. पहिल्या 6 बॉल मध्ये शुभम फक्त 6 वरती होता आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर पुढच्या 7 बॉल मध्ये 23 धावा पुढच्या 7 बॉल मध्ये काढल्यात. इथे कॅचची संधी, पुन्हा मागे चाललाय. आज खराब फिल्डिंग मयूरस्मृती सुरुंगपाडा टीमची वारंवार पाहायला मिळते आणि या गोष्टीचा फायदा उचललाय डब्ल्यू बॉयज दिगोडे संघानं. रन्स मिळतात पुन्हा एकदा 2 धावा. आता समीकरण राहील येणारे 15 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता. 15 बॉल 21 धावा. 15 चेंडू आणि 21 धावेचं समीकरण. चला जय हनुमान सुरुंगपाडा यस रांजणपाडा टीमचे कॅप्टन, जय हनुमान रांजणपाडा टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. टर्न केल्या बॉलला, लाईन चांगली आहे, डॉट बॉल, निर्धाव चेंडूचे होईल सांगता.
14 चेंडू आणि आता 21चं आव्हान. मॅच अद्याप संपली नाहीये. मयूर स्मृती सुरुंगपाडा, जर डॉट बॉल विकेट्स आले तर मॅच बनू शकते. असं नाही की धावा कमी आहेत म्हणून तुम्ही पराभूत व्हाल. जिद्द चिकाटी परिश्रम करावा लागतो क्रिकेटमध्ये. परंतु इथे फटकेबाजी चांगली करताय शुभम. फटका चांगला होता डीप मिड विकेटला. आशिष फिल्डिंग करेल, रन्स मिळेल एक सिंगल. आता समीकरण शेवटचे 13 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता. तेरा चेंडू आणि 20 धावा. पुढचा बॉल घेऊन तयार. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची झाले सांगता. समीकरण शेवटचे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी इथे डब्ल्यू बॉयज दिगोडेला काढायचे अद्याप 20 धावा. चला पाणी घेऊन जा. कदाचित खेळाडू रिटायर हट मैदानातून बाहेर चाललेत शुभम. थकाव, थोडासा उन्हाचा तडाखा आहे, त्यामुळे हा निर्णय खेळाडूंनी घेतलाय. बारा बॉल 20 ची आवश्यकता. नवीन खेळाडू प्रितेश मात्रे हा खेळाडू मैदानामध्ये जाईल. 12 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. आपण विशेष कौतुक करूया पंचांचं, कारण या कडक उन्हामध्ये सोपं नाहीये मित्रांनो पंचांची भूमिका साकारणं. परंतु सध्याच्या घडीला पंच चांगलं कार्य करतायत. अगदी चांगली कामगिरी. सुनील टकले, पप्पू गायकवाड सर, आत्मारामजी कोळी सर, तिन्ही पंचांना आम्ही विशेष धन्यवाद देऊ. चला प्लीज सामना सुरू करा. 12 बॉल 20 धावा. नवीन खेळाडू प्रितेश आणि त्याच्या सोबतीला प्रणील. चांगला निर्णय बॅट्समन शुभमने घेतला. त्यानं धावा काढून दिल्या सुरुवातीला आणि आता त्याला ठाऊक आहे थोडासा थकवा आलाय, त्यामुळे आता हा निर्णय घेऊया. नवीन खेळाडू कदाचित चांगली बॅटिंग करेल, पण तू सेट झाला होता शुभम. हा निर्णय महागडा ठरेल का? पण असं म्हणतात की सिर सलामत तो पगडी 50. स्वतःला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला प्रचंड उन्हाचा तडाखा आहे. 12 बॉल 20 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन तांडेल. ज्या सचिनने कॅच सोडला सुरुवातीला, तदनंतर ज्या धावा शुभमनं टीम साठी जमा केल्यात त्या सुरुंगपाडा संघाला महागड्या राहिल्यात आतापर्यंत. परंतु 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता आहे. क्रिकेटमय वातावरण. क्रिकेटच्या स्पर्धा सर्रास गावांमध्ये सुरू आहेत. काही दिवसा अगोदर दादरपाड्याची स्पर्धा समाप्त झाली नाईटची. बेलपाड्याचं आयोजन आम्ही पाहिलं, तिथे स्पर्धा 5 दिवस पाहायला मिळाली. मयूर स्मृती सुरुंगपाडा आणि त्यांच्या विरुद्ध डब्ल्यू बॉयज. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. मॅच अद्याप संपलेली नाहीये. येणारे 11 बॉल 20 धावेची आवश्यकता. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. सचिन तांडेलला हार मंजूर नाहीये. त्याला जिंकायचं या मॅच मध्ये. त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 11 बॉल 20 धावा. अर्ध्या खेळपट्टीवरती आपटल्या बॉल आणि पंचांचा इशाराला इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. समीकरण 11 बॉल 19 धावा. अगोदरच रन्स कमी आहेत आणि त्यामध्ये अशा एक्स्ट्रा रन्स देऊन चालणार नाही. सचिन तांडेल चांगली गोलंदाजी, परंतु जर एकाच षटकार आला तर मॅचचं चित्र पलटायला वेळ लागणार नाही. डब्ल्यू बॉयज दिगोडे. प्रितेश मात्रे टॅपिंग क्रिकेट लॉंग ऑनला धाडल्या. रन्स मिळेल 1 धाव. समीकरण आता पुन्हा एकदा चेंज. प्रत्येक बॉलवरती वेगवेगळे दृश्य तुम्ही ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहताय. कधी हार न मानणारे आमचे ग्रामीणचे खेळाडू आहेत. त्यांना फक्त एकच त्यांच्या मनामध्ये उद्देश असतो, आपण गावासाठी क्रिकेट खेळतोय, गावाला जिंकून द्यायचंय. आणि याच भावनेनं सध्या चकडीला गोलंदाजी राहिले. 10 बॉल 18 ची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा, कमालीचा हा सामना. वेगवेगळे चित्र पाहायला मिळत आहेत. 10 बॉल 18 ची मॅच. सलामीला आलेला प्रणील. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. परंतु खेळाडू कुणी नाहीये. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्या जलद गतीनं पूर्ण केल्या जात आहेत. समीकरण आता बदललंय. येणारे 9 चेंडू 16 धावा. संघर्षमय हा सामना. दोन्ही संघ अगदी तेवढ्याच ताकदीनं प्रयत्न करतायत. जिंकायचंय दोन्ही संघांना. पुढच्या दिशेनं प्रवास करायचा असेल तर ही मॅच व्हेरी इम्पॉर्टंट. मॅच जिंकण्याचं स्वप्न कोणाचं पूर्ण होईल. 9 बॉल 16 ची मॅच.
चांगली वापसी केली सचिन तांडेलनं, परंतु अद्याप 3 बॉल त्याला हाताळायचे आहेत ओव्हर द विकेट्सनं. पुढचा बॉल कमी गतीनं टाकलाय, टर्न केला बॉलला, पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. 9 चेंडू आता 15 धावा, 2 एक्स्ट्रा रन दिल्यात सचिननं. या गोष्टी फार महत्वाच्या राहतील. एक एक धावेचं महत्व आहे. समीकरण 9 बॉल 15 धावा. लाऊडली अपील केले, पंचांनी अपीलला नाकारलं. अगदी मिसिंग स्टंप अंपायर सांगत असताना रन्स मिळेल लेग बाईट्स अंपायर्स. चला अंपायरची मागणी तुम्ही करू शकत नाही, तेवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे सध्याच्या घडीला नाहीये. बॉल शिल्लक आहेत आतापर्यंत 2, येणारे 8 चेंडू आणि 14 धावा. शेवटच्या 2 बॉलचा उर्वरित खेळ बाकी राहिला. 8 चेंडू आणि 14ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन तांडेल, राईट आर्म ओव्हर द विकेट्स न. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि आता या कॅच न मॅच रंगात आले. खेळाडू होतील प्रितेश म्हात्रे, झेल बाद. शेवटचा बॉल बाकी आहे ओव्हर क्रमांक 4, येणारे 7 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ, तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. तशाच पद्धतीचा आता माहोल बनवलाय मयूर स्मृती सुरुंगपाडा टीमनं. सुरुवातीला असं वाटलं की हा सामना सहज जिंकेल डब्ल्यू बॉयज दिगोडे, कारण दुसऱ्या ओव्हर मध्ये रन चांगल्या आल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये आता टर्निंग पॉइंट षटक हाताळत सचिन तांडेल. 7 बॉल 14ची मॅच. नवीन खेळाडू आलेत निवृत्ती पाटील, खेळाडूकडे अनुभव चांगला आहे, त्यामुळे कधी कधी क्रिकेटमध्ये तुमच्या शक्ती युक्तीच्या बरोबरीला तुमचा अनुभव, एक्सपिरियन्स इज गुड टीचर, अनुभव तुम्हाला शेअर करावा लागतो. आणि 7 बॉल 14 रोखायचे आहेत सचिन तांडेलला. ओ बाल बाल बचावलेत, निर्धाव चेंडूची झाले सांगता, डॉट बॉल आलाय आणि आता समीकरण शेवटचे 6 बॉल आणि हा सामना जिंकण्यासाठी 14ची आवश्यकता. 6 बॉल 14 धावेचं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवरती आशिष मते. जय हनुमान रांजणपाडा टीमचे कर्णधार, सलग टॉस साठी संपर्क साधा, कारण फक्त शेवटचे 6 बॉल राहिलेत आणि 14 धावेची आवश्यकता आहे. या मॅच नंतर विनर्स वर्सेस विनर, जिंकेल तो संघ थेट सेमीफायनल मध्ये दाखल होईल. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 7 सामने पूर्ण करायचे आहेत आणि ही दुसरी मॅच. वेळ जास्त जरूर लागलाय कारण जवळजवळ दुपारचे 1:19 होत आहेत. शेवटचं षटक राहिले आणि शेवटच्या ओव्हर मध्ये डब्ल्यू बॉयज टीमला 14 धावेची आवश्यकता. या मॅचला एन्जॉय करतायत नितेश गरत दिगोडे आणि त्यांनी प्रश्न विचारला की जय सर कधी मैदानामध्ये उतरतील. 6 बॉल 14ची मॅच. पहिला बॉल टर्न करत असताना पडल्यानंतर बाहेर वळवलाय. व्हेरी गुड बॉलिंग आशिष मते. हे सीझन क्रिकेटमध्ये या खेळाडूसाठी उपयुक्त राहिलाय. युवा खेळाडू आणि दमदार कामगिरी यंदाच्या हंगामामध्ये राहिले. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. 4 बॉल 14ची मॅच. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. मगाशी 12 मध्ये 20 काढायचे होते आणि आतापर्यंत 14 राहिल्यात. कमी गतीने टाकलेला हा बॉल आणि इथे नक्की काय घडलंय. पंचांचा इशारा, वाईट बॉल आणि खेळाडू होतील बाद. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट
प्रिन्स गावंड नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. समीकरण शेवटचे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता, 13 धावेची आवश्यकता आहे. वाईट बॉल आलाय. 4 बॉल 13चं आव्हान. तो हा बॉल फार महत्वाचा आहे. काही झालं तरी या बॉलवरती आता तुम्हाला रन्स काढाव्याच लागतील. डब्ल्यू बॉयज दिगोडे 4 चेंडू आणि 13 धावा. रन्स तेवढ्या बनवल्या नव्हत्या मयूर स्मृती सुरुंगपाडा टीमनं. सुरुवातीला कॅच देखील सोडला, पण तदनंतर जी वापसी केली सचिन तांडेलनं. वेगवान बॉल, तेज तर्रार. मगाशी बॅट्समॅन बाद झाले, त्यांनी सांगितलं असेल फलंदाजाला की गोलंदाज टर्न करतोय, परंतु त्याला उत्तर दिलं फास्ट बॉलनं. निर्धाव चेंडूचे झाले सांगता प्रिन्स गावंड. 3 चेंडू 14 धावेची आवश्यकता. कमी गतीने टाकलाय. चेंज ऑफ पेस. पंचांचा इशारा. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. समीकरण तुम्ही पाहू शकाल ऑन द स्क्रीन. 3 बॉल 12 धावा. 2 षटकार मारायचे आहेत डब्ल्यू बॉयज टीमला. 3 मध्ये 12ची आवश्यकता. प्रिन्स गावंड आणि त्याच्या सोबतीला तुम्ही निवृत्ती पाटीलला पाहताय. या ओव्हर मध्ये स्ट्राईक मिळाली नाही निवृत्तीकडे. 3 बॉल 2 षटकार. फास्ट बॉल टाकलाय आणि इथे प्रार केलाय. डिप मिड विकेटला बॉलला धाडले सीमा पार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. मॅच संपली नाहीये. गेम इज ऑन. षटकार. कदाचित खेळाडू म्हणत असतील सुरुंगपाडा टीमचे या गोलंदाजाची ताकद आहे बॉल टर्न करण्याची. इथे फास्ट बॉल का हाताळला हा देखील प्रश्न पडला, कारण टर्न करत असताना एकही फटका बॅट वरती लागू दिला नाही आशिषनं. आणि ते आता समीकरण शेवटचे 2 बॉल 6 धावेची आवश्यकता. पुढचा सामना जय हनुमान रांजणपाडा आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ कळेल. आणि सामना असेल 4 ओव्हर्स. 4 षटकांचा सामना असणार आहे पुढचा. आणि 5 ओव्हर खेळत असताना खेळाडूंचे देखील दमछाक होते, कारण सध्याचं वातावरण जर तुम्ही पाहिलं टेम्परेचर अगदी वाढले. आणि पुढच्या मॅच मध्ये 4 ओव्हर मध्ये 4 गोलंदाजांचा पर्याय करावा लागेल तुम्हाला. 4 षटक 4 बॉलर. इथे समीकरण शेवटचे 2 बॉल आणि 6 धावा. खेळाडू डिस्कस करतात एकमेकांच्या समोर. या 2 बॉल मध्ये आता 1 षटकार मारायचे आणि जर षटकार मारला तर डब्ल्यू बॉयज जिंकेल. 2 बॉल 6 ची मॅच. समोर टाकलेला बॉल मागे चाललाय. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी जातील का, कारण जर या बॉल वरती 1 आणखीन आली असती तर 4 राहिले असत्या. काय निर्णय घेतलाय खेळाडूंनी. कदाचित सुरुवातीला निवृत्ती पाटीलनेच हा निर्णय घ्यायला हवा होता. सुरुवातीची पहिलीच रन्स विपुलजी पाहायला गेले तर स्लो घेतली. कदाचित स्ट्राईक हवी होती निवृत्ती पाटीलला, त्यामुळे तदनंतर नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला ते विचारतात की दुसऱ्या धावेसाठी का आला नाहीये. तो पहिलीच रन्स तुम्ही स्लो घेतली होती आणि त्यामुळे रन्स मिळते फक्त 1च धाव. आता समीकरण शेवटचा 1 बॉल 5 धावा. आणखीन 1 काढले असते तर 4 धावा आल्या असत्या तरी चौकाराने तुम्ही मॅच जिंकवू शकला असता, परंतु आता नाहीये. आता षटकारच मारावा लागेल. 1 बॉल 5 धावेची आवश्यकता. चला मयूर स्मृती सुरुंगपाडा मॅचला स्टार्ट करा. आम्ही समजू शकतो मॅचची परिस्थिती, सामना अगदी मजबूत स्थितीमध्ये आहे, पण तो टाइम वाचवा आमच्या आयोजकांचा देखील. शेवटचा 1 बॉल 5 धावा. एक मध्ये 5 ची आवश्यकता आणि हा बॉल चाललाय सीमा पार. निवृत्ती पाटील ब्रँडेड सिक्सर, ओल्ड इज गोल्ड. आणि एका बॉल मध्ये 5 ची गरज असताना निवृत्ती पाटीलने ठोकलाय षटकार आणि डब्ल्यू बॉयज ने इथे मारले मजल. बाजी मारत असताना विजय पटकावलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. व्हेरी गुड बॅटिंग. एक्शन रिप्ले मध्ये समोर टाकलेला बॉल आणि या ठिकाणी ऑन साइडला तडाखा दिलाय. निवृत्ती पाटीलनं मॅच फिनिश केलंय आणि हा सामना जिंकलाय डब्ल्यू बॉयज टीमनं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शुभम ठाकूर ठरेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 32 धावा शुभमने काढल्यात आणि शुभमला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. आणि टॉस साठी दिगोडे टीम डब्ल्यू बॉयज निवृत्ती आपण टॉस साठी या.